राहून आम्हाला करायचं असतं तर मग तुमची काय गरज पडली असते ना, नाही का? तुमचा धंदा कशावर चालतो तर आमच्यासारखे क्लायंट्स जे आहेत, ज्यांचे धंदे चौकटीच्या बाहेरचे असतात, ते तुम्हाला सेटल करायचं असतं म्हणून ना. हो. तेव्हा ह्यामध्ये माझी बायको शालिनी, माझा मुलगा सुजित आणि नातू अर्जुन ह्या व्यतिरिक्त कोणाचंही नाव टाकायचं नाहीये. ठीक आहे साहेब. काय नीच माणूस आहे हा म्हातारा, याला जाब विचारणारच मी. नाही नाही, नको. वकिलांसमोर तमाशा नको विनाकारण. आता हे सगळं कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं हे तुमचं काम आहे. जमेल ना? हो हो साहेब, न जमायला काय झालं, मला थोडा वेळ द्या, मी थोडा स्टडी करतो आणि बसवतो यात चौकटीत. काही काळजी नका करू सर, होऊन जाईल काम. सर निघू मी? या. येतो सर. थँक्यू. म्हणे सर काय विचारते मी, काय लागलंय तुमच्या हाताला? स्वानंदी, तुम्ही हसाल, जाऊ द्या. अब ते काय झालं ना, काल पाऊस चालू होता, मी पावसात भिजायचं नाही म्हणून पळत गेलो तर पाय सटकला आणि पडलो, त्यामुळे खरचटलंय जरा, बाकी काही नाही. ते त्या वकील साहेबांचे असिस्टंट आहेत ना? ते इतक्या सकाळी इथे? वकील साहेब, आवाज दिल्यावर घाबरण्यासारखं काय होतं? एवढं अर्जंट काम काय असायचं सकाळ सकाळी? क्या बात है डॅड. कनिंगनेस आणि चालाखीमध्ये तुमचा हात कुणीही धरू शकणार नाही. लोकांचा स्वार्थीपणा जिथे संपतो तिथे तुमचा सुरू होतो. क्या बात है. या कानाचं त्या कानाला कळू न देता गळ्यावरून सुरी फिरवण्यात माहीर आहात डॅड तुम्ही. खरंच मानलं हो तुम्हाला. काय काम आहे? डॅड शिल. तुमची ही नाटकं, तुमचं हे इनोसंट वागणं बाकीच्यांना दाखव. मी संचित आहे, पुरती ओळखून आहे तुम्हाला. डॅड मला कळलंय, तुमच्या प्रॉपर्टी पैकी तुम्ही काहीही माझ्या नावावर करणार नाही आहात. हो, आत्ता लक्षात आलं माझ्या. हो, काय ना संचिता, तुझं सुजितरावांशी लग्न झालंय आणि जेव्हापासून तू लग्न होऊन ह्या घरात आलीस ना, तेव्हापासून आमच्या या घरातल्या भिंतींना हत्तीचे कान फुटलेत. तुला लोकांचं बोलणं ऐकायला खूप मजा वाटते नाही? थ्रिल वाटतं. म्हणजे माझ्या हातात काहीतरी पुरावा सापडलाय असं तुला वाटतं नाही का? हा? आणि हो, आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला काहीही देणार नाहीये. संचिता, मला एकतरी कारण सांग की ज्यामुळे तुला काहीतरी द्यायची मला इच्छा होईल. असं एकतरी कारण सांग मला की ज्यामुळे ह्या घरामध्ये सुख, शांतता, आनंद हे सगळं आलंय. ह्या घराची, इथल्या लोकांची काही प्रगती झाली? तू इथे आल्यापासून फक्त कट कारस्थानं करतेस. बरोबर बोलतोय ना संचिता? सरपोतदारांची सून म्हणून मिरवणं आणि ते स्थान मिळवणं
ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे हे तुला कधीच कळलेलं नाहीये. काय ना ते स्थान मिळवायची तुझी लायकीच नाहीये आणि कोणाला काय द्यायचं हे मी ठरवीन. इथे येऊन मला असं हे जाब विचारण्याआधी 1000 वेळा विचार करायचा. संचिता, निघ. ओ मॅडम, सरपोतदार साहेबांचा बंगला हाच ना? नाही म्हणजे सुजित सरपोतदार इथेच राहतात ना? हो, इथेच राहतात. काय काम होतं? मी रूपा. मला बाळाला सांभाळायला इथे बोलवलंय आया म्हणून. ओ बाई, तुम्ही बाळ सांभाळायचं काम करायला आलात ना? होय. मग इकडे काय करताय? घरात चला, इकडे काही काम नाहीये तुम्हाला. सर आपलं बाळ सांभाळायला बाई बोलावली आहे त्यांनी. मी हे नाही होत. शालिनी मॅडम, आनंदी, शालिनी मॅडम, अहो ऐका माझं, प्लीज असं करू नका. अहो मी आहे ना बाळाची आई. मी घेईन माझ्या बाळाची काळजी. यांना कशाला बोलवलं? हवं तर मी माझ्या बाळाची आया बनून राहीन. मी सगळं करेन त्याचं, पण या नको प्लीज. ए, आमच्या बाळाचं आम्ही काय ते बघून घेऊ. हा, शालिनी मॅडम, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज असं वागू नका. अहो मी त्या बाळाची आई आहे. तुम्ही असं नाही करू शकत. हवं तर मी माझ्या बाळावर हक्क नाही गाजवणार. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा, पण मला माझ्या बाळाची आया बनवा. यांना नको प्लीज. मी करेन सगळं. प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. काय कटकट आहे का तुझी? जा तू. चला बाई आत. चला. मणी सर, अहो प्लीज सांगा त्यांना. शालिनी मॅडम, अहो ऐका माझं प्लीज. शालिनी मॅडम, मणी सर, अहो आपलं बाळ. स्वानंदी चला. मणी सर, अहो. अच्छा, माझ्यात दमक नाहीये, तुमच्या मुलात आहे.